राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे वा वा जय हो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे जय हो हरि बोल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 श्री राधे राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद हरि राधे बोल गोविंद राधे वाह 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 जय हो वाह वाह क्या बात है क्या बात है वाह वाह गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे हरि बोल राधे राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 हरि बोल जय हो क्या बात है वाह सलीम बाबा राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय विदुर म्हणजे दासीपुत्र होते पण लक्षात ठेवा यमाचा अवतार असणारे प्रत्यक्ष त्या ठिकाणी विदुर त्यांना दासीपुत्र त्यांना मांडवी ऋषीने शाप दिला होता मांडवी ऋषीने शाप दिला होता काय शाप दिला होता तो खूप मोठा इतिहास आहे माय बाबा
मांडव्य ऋषीकडनं काही चुकी झाली नव्हती. थोडस कर्म बनलं होतं, थोडं कर्म. काय कर्म बनलं होतं? म्हणतात मांडव्य ऋषी त्या ठिकाणी आपल्या पर्णकुटीमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन ध्यान मनन करत होते. त्यावेळेस ते एका राजाच्या राज्यामधून चोरांनी चोरी केली आणि मांडव्य ऋषीच्या आश्रमामध्ये ते आणलेलं चोरीचं जे काही सोने हिरे माणिक मोती असतील, हिरे माणिक मोती त्या ठिकाणी आणले मांडव्य ऋषीच्या आश्रमामध्ये टाकून दिली. मांडव्य ऋषी तर ध्यानस्थ बसले होते, चिंतन करत बसले. त्यांना एकही नाही दोनही नाही. ते सैनिकांनी बघितलं, हा म्हणजे हा चोर आहे. सोनं इथं टाकलं आणि आता त्या ठिकाणी ध्यान लावून बसलाय. हा चोर आहे, हा चोर, याने चोरी केली राज्यामध्ये. मांडव्य ऋषीने त्या ठिकाणी घेतले. मला फाशीची शिक्षा असं कसं काय म्हणले? पण राजा पुढे बोलता येत नव्हतं मायबाप. मांडव्य ऋषीने त्या ठिकाणी सुळावरती देण्यात आलं मायबाप. तो सूळ मांडव्य ऋषीच्या त्या ठिकाणी इथं नरड्याला लावला. टोचल्या जात होता सूळ. पण मांडव्य ऋषींचं एवढं सामर्थ्य, एवढं तप होतं मायबाप, त्या शिवळाचं पाणी झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. मांडव्य ऋषींचा गुन्हा नसताना मांडव्य ऋषींना ही सजा भोगावी लागली. मांडव्य ऋषी डायरेक्ट त्या ठिकाणी यमाकडेच गेले. साधे नव्हते ऋषी, तप होतं मायबाप. यमाकडे गेले, म्हणले ए यम्या, म्हणजे ते म्हणले बरं का, मी नाही. रस्त्याने जात असताना तुमच्या वाटेवरून एक किडा जात होता, छोटा भुंगा. तो तुम्ही तो भुंगा बघितला आणि हातामध्ये घेतला. आणि एक शेजार एक बावळीचं झाड होतं, त्याचा तुम्ही भुंगाचा दाह झाला. त्याचं कर्म तुम्हाला त्या ठिकाणी आता भोगावं लागलं. पण ते मांडव्य ऋषी होते. ते का तुम्ही आम्ही असे काय? मांडव्य ऋषी म्हणले, यम्या तुला कळतं का थोडंफार तरी? म्हणजे तपली होती ना तशी, त्रास झाला होता त्यांना. रागल्यावर कोणी बी त्या ठिकाणी बोलत असतं राग. अरे वयाच्या ठिकाणी 12व्या वर्षापर्यंत ही त्या ठिकाणी मूल अज्ञान अवस्थेमध्ये असते. आणि 12व्या वर्षापर्यंत कुठलंही कार्य, कुठलंही काही काम करू द्या, त्याच्याकडनं हिंसात्मक काम होऊ द्या, त्या मुलाला पाप लागत नाही. त्याच्याकडनं पाप हे धरल्या जात नाही. तू का गलती केलं पाप? मी बाल्यावस्थेमध्ये असताना माझ्याकडनं घडलं त्याला पाप नाही. वयाच्या 12व्या वर्षापासून माणसाकडनं जी चुकी झाली तिथं पाप धरलं जातं. 12व्या पर्यंत नसतं का? त्याचं अंतःकरण त्यावेळेस 12 वर्षापर्यंत पवित्र असतं मायबाप मुलांचं. आणि मग मात्र यम, आता चुकी आपलीच आहे, हात जोडा, क्षमा करा. क्षमा नाही म्हणे तुला, जा मृत्यू लोकांमध्ये तू दाशीपुत्र होशील. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर मग तेच दाशीपुत्र विदुर त्या ठिकाणी दाशीच्या पोटाला जन्मले. तो पण खूप मोठा इतिहास, पण आपल्याला मुख्य चरित्र बघायचंय. बघा, असे दाशीपुत्र विदुर त्या ठिकाणी भगवत भक्त होते. एक वेळेचा गोड प्रसंग आहे बघा. दुर्योधन त्या ठिकाणी पांडवांना सुईच्या अग्रभागावर इतकं बसेल त्या ठिकाणी संपत्ती द्यायला तयार नाही. तो म्हणला, संपत्ती जर घ्यायची असेल तर जा, पांडवांना म्हणा माझ्या संग 2-2 हात करा, म्हणजे युद्ध करा. ओ रामकृष्ण, युद्ध करा. तुम्ही युद्ध केल्यानंतरच मी तुम्हाला संपत्ती देईन, तोपर्यंत मी तुम्हाला संपत्ती देणार नाही. युद्ध ठरलं मायबाप, सगळं युद्ध ठरलं. पण पांडव खूप दयाघन होते मायबाप, समजदार होते. आणि समजदार माणसाला त्रास असतो बरं का. मोठ्या माणसांना लय सहन करावं लागतं, लय सहन. महाराज म्हणले ना, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. मोठ्या माणसाला लय यातना सहन करावं लागतात. ज्याची लायकी नसती ती बी बोलून जाते तो मग महाराज, पण ऐकून घ्यावं लागतं. मोठे पण आणि मोठे माणसं मोठेच असतात. कोणी काहीही बोलू द्या, सोडून देतात. इकडं ऐकायचं आणि इकडून सोडायचं. तीच खरी मोठी असतात. मोठे अंतःकरणाचे, मोठ्या मनाचे होते मायबाप. ते दयाळू होते. ते म्हणले जाऊ द्या, त्यांच्या पक्षामध्ये माझा भगवान परमात्मा होता. त्या दुर्योधनाने एवढं छळलं मायबाप पांडवांना संपत्तीसाठी. खूप 13 वर्ष वनवास भोगायला लावला, सगळं केलं तरीही संपत्ती देत नाही. बघा, भावाचं खाल्ल्यानंतर सगळं विध्वंस होतो. म्हणून लक्षात ठेवा, गावाचं, देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नका. जो खाईल त्याचं सर्व विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा.
हे आपल्याला भागवत शिकवते. दुर्योधनाने भावाची संपत्ती खाल्ली, परिणाम 100 भाऊ मेले, आई वडील गेले, मरावं लागलं, बाई बाप मरावं लागलं. हो, म्हणून गोपाल कृष्ण भगवान की जय. दुर्योधन त्या ठिकाणी संपत्ती देत नाही, तरीही पांडव म्हणले, देवा एकदा आमच्यासाठी तुम्ही राजदूत म्हणून जा हस्तिनापुराला आणि एकदा पांडवाला समजूत घाला, दुर्योधनाला समजूत घाला की नको रे युद्ध सोपं नाहीये. अरे रक्ताची नदी भरून चालेल, हिमालयासारख्या पर्वतासारखे त्या ठिकाणी देह पडतील, रक्त पंबाळ जिकडे तिकडे वातावरण होऊन जाईल, कुलवान स्त्रिया विधवा होतील, छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी वडिलाला मुक्तीला, रे नको हे करू असं सांगा त्यांना. भगवान श्रीकृष्ण बघा भक्ताची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा आता हस्तिनापुराला येणार आहे. पण तत्पूर्वी ऐका, हेच चिंतन हेच बोलणं एकदा राजसभेमध्ये माझे विदुर काका धृतराष्ट्राला सांगत होते. धृतराष्ट्रा, अरे पांडवांच्या मुलांना एवढं छेडू नको रे, ते आपलीच मुलं आहेत, तुझ्या भावाची मुलं आहेत, माझ्या भावाची मुलं आहेत. अरे पंडू राजा गेला, मग काय झालं, हा तुझा दुष्ट मुलगा दुर्योधन त्यांना छेडतोय, त्यांना त्यांची संपत्ती देऊन टाका. विदुर काका त्या ठिकाणी भर सभेमध्ये सांगायला लागले, अरे अरे धृतराष्ट्र, हा जो तुझा दुर्योधन मुलगा आहे हा दुष्ट प्रवृत्तीचा आहे, याच्यामध्ये कधी सद्विचार नाहीये, हा घाणेरडा प्रवृत्तीचा, याला राज्याच्या बाहेर हाकलून दे, असं विदुर काका त्या ठिकाणी भर सभेमध्ये दुर्योधनाच्या बोलायला लागले. दुर्योधनाला राग आला, अरे हा दाशीपुत्र असून माझ्या वडिलाला माझ्याबद्दल भरवतोय आणि मला राज्याच्या बाहेर काढून देतोय. त्यावेळी त्या ठिकाणी तो दुर्योधन म्हणला, ए दाशीपुत्रा, माझा खातो, माझ्या घरात राहतो आणि माझ्या वडिलाला माझ्याविषयी भैकू देतो, चाल निघ, माझ्या राज्यातून निघून जा. शहाण्या माणसाला शब्दाचा मार. विदुर काकाने असं म्हटल्यानंतर, अरे रे रे, मला इथं थांबण्यात मजा नाही, इथं आपण जर थांबलो तर आपल्यालाही त्या ठिकाणी यायच्या सोबत नरकाला जावं लागेल. त्यांची संगत सोडी, मायबाप मंत्री होते, विदुर काका खुर्ची होती, पण खुर्चीचा त्याग करून टाकला, खुर्ची सोडून दिली, राजवस्त्र काढून टाकले आणि आपल्या पत्नीला सांगितलं, चल आता आपण मोकळे झालो देवाचं भजन करण्यासाठी. आणि विदुर काका त्या ठिकाणी गंगा किनारी गेले, तिथं पर्णपोटी बांधले आणि माझ्या प्रभूचं भजनामध्ये दंग राहिले, देवाच्या चिंतन. बस देवा, तुझा माझे राज नाही दुसऱ्याचे काज. विठोबा, आता कोणाचं राज्य नाही, मोकळे झालो म्हणले, आता बस बंधनातून मोकळे झालो. जसे तुकोबर आहे नाही का, दुष्काळ पडलाय, तुकोबरायची पत्नी गेलीये, अन्न पाण्यावरून पत्नी तुकोबरायची मेलीये, मुलगा मेलाय, खायला अन्नाचा कणही नाहीये. आणि देवासमोर माझे तुकोबराय उभे असताना तुकोबरायांना देव म्हणतो, तुकोबा कसं चाललंय तुमचं? म्हणले, देवाले मस्त चाललंय. बायको मेली, महाराज म्हणले, देवा चांगलं झाले काय? बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिडा गेली. ते महाराजांनाच म्हणावं फक्त महाराज, आणि आपल्याला ऐकायला गोड वाटतं एवढंच. देवा आता बस, कोणाचं चिंता नाही, काय नाही, बस तुझं माझं राजा, मस्त भजनात आनंद घ्यायचा, आता बंधनच राहिलं नाही. आपलं तसं आहे का, पत्नी मेली तर रडत बसतो आपण, मला आपलं चिंतन काही सांगायचं नाही, पुढे चालायचंय. देवा बस, मोकळा झालो. त्याचं त्या ठिकाणी गेले आणि भजनामध्ये दंग झाले. विदुर काकांना कळलं, शिष्टाईसाठी माझा श्याम सुंदर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपला दुर्योधनाकडे येणार आहे, असं कानावर त्यांच्या बातमी गेली आणि अतिशय आनंद झाला. विदुर राणी आहे आणि विदुर काकांना त्या ठिकाणी आनंद झाला. विदुर राणी त्या ठिकाणी 12 वर्षे त्या ठिकाणी मायबाप माझ्या भगवान परमात्म्याचं श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव असं भजन 12 वर्ष भजन त्या ठिकाणी केलं.
हो 12 वर्ष त्या ठिकाणी भजन केलं आणि ते भजन करताना एकच त्या ठिकाणी मालकाला म्हणायची, मालक आपण ज्या भगवंताचं भजन करतो तो भगवान परमात्मा आपल्या घरी येईल का, आपल्या भेटीला येईल का? त्यावेळेस काका म्हणले, आपण ती चिंता करायची नाही, फक्त आपण भजन करायचं, चिंतन करायचंय. ज्यावेळेस त्याची कृपा होईल तो खुदच आपल्या घराला येईल. मायबापाने तो दिवस उजडलाय का? दुर्योधनाला कळालं, दुर्योधन हा कपटी बुद्धीचा होता. दुर्योधनाला कळलं की कृष्ण येतोय, शिष्टाई करण्यासाठी येतोय. मग कृष्णाला मोहित करायचं बघा, देवाला मोहित करण्यासाठी त्याने काय केलं, देवाचं स्वागत चांगल्या पद्धतीने ठेवलं, स्वागत त्या ठिकाणी ठेवलं, हाती हार घालण्यासाठी ठेवले, नगारे वगैरे वाद्य त्या ठिकाणी ठेवले, देवाचं स्वागत करण्यासाठी महाल सजवलेला आहे, पंचपक्वान्नाच्या भोजनाची संपूर्ण तयारी केलेली आहे. आणि भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये येणारे म्हणून जेवढे काय हस्तिनापूर निवासी सगळे लोक होते मायबाप, सगळ्यांची गर्दी झाली देवाला पाहण्यासाठी. माझ्या देवाला पाहण्यासाठी सगळ्यांची गर्दी झाली. आणि त्या गर्दीमध्ये विदुर आणि विदुर काका एका कोपऱ्यामध्ये उभे होते. तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आता हस्तिनापुरामध्ये आलाय, प्रवेश केलाय. प्रवेशद्वारमध्ये ढोल नगारे ताशे त्या ठिकाणी वाजतायत मायबा. कसे ढोल नगारे वाजवत होते महाराज, कसे वाजवत होते, वाजवा एखादी लग्गी वगैरे दाखवा वाजना. हो नगारे वाजतायत, ढोल ताशे शिंह त्या ठिकाणी वाजतायत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या स्वागताचं त्या ठिकाणी वातावरण चालू आहे. वा वा वा, खूप गोड, धन्यवाद. आणि मग त्या ठिकाणी तेवढंही सुंदर त्या ठिकाणी फुलं टाकताय, देवाच्या अंगावरती हार घालताय, स्वागत होते. पण माझ्या भगवान परमात्म्याचं चित्त त्या स्वागताकडे नव्हतं. माझा भगवान परमात्मा त्या स्वागताकडे पाहत बी नव्हता. जसे तुम्ही इकडनं माणसं आली की तिकडं पाहता ना, पण माझा भगवान परमात्मा तसा पाहत नव्हता. का पाहत नव्हता? फक्त एकच भेटेल का, देवाच्याही अंतःकरणात आतुरता होती माईबाप. आणि म्हणतात देवाचा रथ चालू होता, विदुर काकाचं त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. एवढ्या गर्दीमध्ये देव आपल्याला नजर देईल का? डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या माईबाप. तो भगवान परमात्मा माझ्याकडे पाहिल का? अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झाले माईबाप. तो बघल का, मला माझ्याकडे पाहिल का? विदुर राणीही त्या ठिकाणी हृदयामध्ये त्या ठिकाणी देवाचं स्मरण करताय, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात माईबाप. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, रशी कोण आहे का, तुम्हाला त्याच्यातलं मर्म कळेल. आणि मग त्या ठिकाणी माझा भगवान परमात्माचा असा आहे मायबाप, देव देव भक्त कुठेही असू द्या, त्याच्या अंतःकरणातली गोडी चाकणार आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. विदुर काकाचा अंतःकरणातला भाव त्या ठिकाणी मायबाप देवानीच तर बघितलं. विदुर तिथं आहे, देवाची नजर गेली आणि पाहिल्याने स्मित हास्य केलं आणि हास्य केले देव निघून गेले. जसं असं वाटलं विदुर काकांना की देव आता आपल्या घरीच येणार आहे. आणि देव त्या ठिकाणी दुर्योधनाच्या महालामध्ये गेले. दुर्योधन मला देवा या बसा. त्यावेळेस देव म्हणले मी बसणार नाही. सगळे सभेमध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म वगैरे कर्ण हे सगळे सभेमध्ये सिंहासनावरती त्या ठिकाणी धृतराष्ट्र त्या ठिकाणी एका साईडला दुर्योधन बसलेला आहे आणि माझा भगवान परमात्मा त्या सभेमध्ये उभा आहे. मायबाप कोणासाठी उभा आहे? भक्तासाठी सभेमध्ये उभा आहे. आणि मग त्या ठिकाणी भगवंत म्हणले दुर्योधना परत एकदा तुला चान्स दिलेत पांडव, मी नाही. पांडवांची दया समज, परत एकदा तुला चान्स दिले की युद्ध नकोय, युद्ध चांगलं नाहीये, भांडणं चांगले नाहीयेत. निमी संपत्ती तू घे, निमी संपत्ती त्यांना देऊन टाक. तरीही दुर्योधन म्हणते मी त्यांना एकही भाग त्या ठिकाणी संपत्तीचा देणार नाहीये. आणि मग दुर्योधन भगवान परमात्मा शेवटी पांडवांचंच गुणगान गायलाय. मी एवढं स्वागत केलं, देवानी थोडंही म्हणलं नाही की दुर्योधना एवढं मोठं तू स्वागत केलं, एवढा माझा आदर सत्कार केला, हे तर माझं नावच घेतलं नाही. आणि माझे जे काही दुश्मन आहेत त्यांचंच कौतुक करतोय. म्हणून दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन मला हे सैनिकांना बघताय काय,
धरा या कृष्णाला, टाका बंदी खाण्यामध्ये, बंद करून टाका मायबाप. मग त्या ठिकाणी देवालाही राग आला. माझ्या भगवान परमात्म्याने विराट रूप धारण केलं. देवाचं विराट रूप पाहिल्यानंतर सगळे थरथर त्या ठिकाणी कापायला लागले. सगळे सैनिक त्या ठिकाणी पळून गेले मायबाप. आणि मग उद्धवजीने देवाचा हात धरला. उद्धवजी म्हणले, देवा बस आता इथं आपण भांडण नाही करायची, याला युद्धच पाहिजे ना, हो द्या म्हणले युद्ध, चला म्हणले आता. आणि मग सगळी म्हणायला लागली, देवाला म्हणायला लागले, द्रोणाचार्य म्हणले, देवा आमच्या घरी जेवायला चला. कृपाचार्य म्हणायला लागले, देवा आमच्या घरी चला. पण त्यावेळेस त्या ठिकाणी देव म्हणले, मी तुमच्या घरचं अन्न खाणार नाही, तुमच्या घरीही त्या ठिकाणी मी येणार नाही. कारण का, तुम्ही जरी माझे भक्त असाल पण तुम्ही दुर्योधनाच्या घरचं अन्न खाताय. म्हणून माणसाने दुष्टाच्या घरचं अन्न कधी खाऊ नये आणि सज्जनाच्या घरचं माणसाने अन्न मागून घेतलं पाहिजे, लक्षात ठेवा. मग उद्धवजीचा हात धरला परमेश्वर बाबा. आणि कुठं चालायचंय उद्धवजी? चल विदुरा घरी जावे उद्धवजी, चल विदुरा घरी जावे. घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. सबरी के बेरा सुदामी के चावल, सबरी के बेरा सुदामी के चावल, रुचि रुचि भोजन लावे. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. नुसतं हास्यच केलं तर विदुर काकांना माहितीही नव्हतं की देव येणारे. आणि मग ऐका, ह्याच्यामध्ये खूप मोठा भाव आहे बघा. आता विदुरजीकडे महाल आहे का? मोठा महाल आहे का? श्रीमंत आहे का? पैसा आहे का? मान आहे का? आता लोकांमध्ये, कारण दुर्योधनाने अपमान केला. कुठल्याही प्रकारचं राजवैभव नाहीये. दुर्योधनाकडे सर्व संपत्ती आहे. पंचपक्वानाचं ताट देवाला खाण्यासाठी तयार केलेलं आहे. राजभोग आहे, पण सगळे राजभोगाचा त्याग केला आणि माझ्या विदुर काकाच्या झोपडी लावून अंघोळ करायचा आशीर्वाद आलाय. काय भाव झाला असेल मायबाप विदुराणीचा. अहो देव भावच विसरून गेले, स्वतःलाच विसरून गेल्या. आणि स्वतःला विसरल्याशिवाय देव येत नसतो, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण स्वतःला विसरत नाही तोपर्यंत देव येत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वतःला विसरून गेला, बेभान विसरून गेला. आणि देवाला आतमध्ये बोलवायचं पण भान राहिलं नाही. तसे नाही कधी गवळणी, मी घरधंदा विसरले तुझ्या मुरलीचा सूर ताल. भगवान परमात्म्याच्या मुरलीचा सूर तान ऐकला आणि मी घरधंदा कामधंदा विसरून गेले. एवढे मोहित झाले तसे विसरून गेले विदुराणी. आणि देव मनानच घरात आले. देवाला बसण्यासाठी असा मोठा चौरंग टाकला होता. स्वतः चौरंगावरती बसले देवाच्या मुखाकडे पाहत. आणि माझा भगवान परमात्मा निमूटपणे असा खाली बसलाय. देवाला खाण्यासाठी त्या ठिकाणी विदुर काकांनी केळी आणली होती. विदुर काका घरी नाहीत. विदुर काका देवाला खायला प्रसाद करण्यासाठी सीधा सामुग्री आणण्यासाठी गेले. पत्नीला असा आवाज, भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्माच्या केळीच्या साल्ट देवाला खायला भेटत नव्हतं, पण त्या केळीच्या साल्ट्यामध्ये भक्ताचा भाव होता. मायबाप मध्ये ते थांबत नाहीत लाईन ना. व्हीआयपी दर्शन त्यांच्यासाठी व्हीआयपी 5,000 रुपये दिले की डायरेक्ट त्या ठिकाणी मंदिरात. पण देव त्याच्याकडे पाहत बी नाही. ते आली की देव खाली पाहतो. देव म्हणतो माझा भक्त 24 तास त्या ठिकाणी लाईन मध्ये उभा आहे आणि तू त्या ठिकाणी तिकडे बी 2 नंबरचे धंदे करतो आणि माझ्यापाशी बी 2 नंबरचा धंदा करून येतो. काय ते आला की देव खाली पाहतो. ढोले आनंद सगळ्याच्या आधी गेलो दर्शन करून आला. अरे बाबा तुझ्याकडे पाहिलंच नाही देवाने.
भेटीची आवडी कृपाळू तातणी उतावीळ वस्ती एके ठाया संपत्ती हे सगळी भगवान परमात्म्याचीच आहे. उग आपण देवाला दाखवतो आपलं काहीच ना, आपण उग निमूटपणे खाली बसायचं. भक्त भाव देव भावाचा भुकेला माहिती. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेच्छति तदम भक्तो परुत अश्नामी प्रेतात्मा. अर्जुना 12 वर्ष आंघोळ केलेली नव्हती ते शिवरे. किती वर्ष म्हणलं मी? 12 वर्ष आंघोळ ही केलेली नव्हती माई बा. इथं एक दिवस आंघोळ केली तर शरीराचा वास होतो, जवळ कोणी बसत नाहीये. 12 वर्ष आंघोळ नाहीये, 12 वर्ष ब्रश नाहीये, 12 वर्ष कधी डोक्याला त्या ठिकाणी तेल नाहीये. जर्जर झालेलं शरीर आहे, पण हृदयात एकच भाव आहे, तो भगवान परमात्मा कधी भेटे. जब मेरे राम जी का वन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराव जब आएंगे अपने हाथ साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबरी के कुटियों का पावन होगा. माझा भगवान परमात्मा तिथं गेले, पण ज्यावेळेस लक्ष्मणजीला शेती लागली ना, त्याच द्रोणागिरीचा जो द्रोण पर्वत झाला आणि त्याच्याच वनस्पतीने लक्ष्मणजीला वाचवले. गोपाल कृष्ण भगवान की बाय बाप. काही लागत नाही, फक्त देवाला तुमच्या हृदयातला शुद्ध भाव पाहिजे. आणि मग भगवंत म्हणले, काका हा तर नाश्ता झालाय, मला भूक लागली, मला जेवण्यासाठी काहीतरी द्या. मग त्यावेळेस माझ्या विदुर काकांनी देवासाठी कन्या आणल्या होत्या. माहिती कन्या आणल्या देवाला खाण्यासाठी, पण गॅस पण नव्हता. गॅस होता त्यावेळेस, काहीच नाहीये. एका गाडग्यामध्ये पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये तो भाव तुमच्या डोळ्यासमोर आणा माय बाप. आणि त्या कन्या त्या पाण्यामध्ये टाकल्यात आणि दगडाची चूल आहे. लवकर करा, काय सुगंध यायलाय त्या कन्याचा, काय सुगंध यायलाय. कारण त्या कन्या शिजवणारा भक्त होता माय बाप. आम्ही ज्यावेळेस आळंदीला शिकत असताना आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू इथे उपस्थित आहे. आमचे गोपाळ बाबा आहेत, ओम बाबा आहेत, सतीश बाबा आहेत, आमचे परमेश्वर महाराज. आम्ही ज्यावेळेस मधुकरी मागायला जायचो, मधुकरी आम्ही मागण्यासाठी गेल्यानंतर ज्या माता माऊल्या आम्हाला मधुकरी देत होत्या, भाजी, चपाती, भाजी आणि भात. सुरुवातीला जो स्वयंपाक केलाय त्याला स्पर्श करून नैवेद्य आमच्यासाठी ठेवायचं. आम्हाला माऊलीचे लेकरं मानायचे, बरोबर आहे बाबा. आणि ते देत असताना त्यांच्या हृदयामध्ये एवढे अष्टसात्विक भावने, एवढ्या प्रेमाने आपण माऊलीला नैवेद्य देतोय. आणि त्यांचा जो प्रसाद खाऊन आज तुमच्या समोर मी थोड्याशा 2 गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो. ही अन्नाची ताकद आहे, देणाऱ्याच्या पाठीमागे हा भाव असला पाहिजे. सुगंध सुटला पाहिजे बाप त्या कन्याचा. आणि मग त्या कन्या त्या ठिकाणी शिजल्या आणि शिजल्यानंतर त्या ठिकाणी कन्या त्या पात्रावरती टाकल्या माय बाप. आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी 2 हाताने खायचा प्रयत्न करतायत, पण त्या कन्या होत्या पातळ. त्या कन्या इकडं तिकडं पळू लागल्या. माझ्या देव चतुर्भुज झाला. 2 हाताने देवाने त्या ठिकाणी पात्र धरले आणि 2 हातांनी त्या ठिकाणी कन्या खायला लागला. माझे एकनाथ महाराज गोड वर्णन करतात. मनमोहन 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 मुरली वाला नंदाचा बेला नंदाचा बेला नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला,
विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या हो परिमानंदे झाला परिमानंदे झाला मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा बेला नंदाचा बेला नंदाचा बेला जय हो जय हो गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधेश पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर माझी रांधियेल्या कन्या मुख शुद्धी तुळशी दळ वाकड्याच्या बाजूवरी